जर तुम्ही अचानक बाईसाहेबांची वागणं बदललं, त्यांच्याबरोबर चिडचिड केली, राग केला तर काय होणार? रुपाली बाईसाहेबांना संशय येईल, ते सावध होतील. आणि जर का रुपाली बाईसाहेब सावध झाल्या तर त्या सगळ्यात आधी पंचपेटिकेतली चौथी पेटी शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. तिसऱ्या पेटीत सर्पलिपीमध्ये जो श्लोक लिहिलाय त्यात एक ओळ आहे आणि त्या ओळीचा अर्थ असा होतो की जर का चौथी पेटी एखाद्या दुष्ट शक्तीच्या हाती लागली तर खूप मोठा विनाश होऊ शकतो. साहेब, आपला पराभव होईल. रुपाली बाईसाहेबांमधला विरोचक आणखी शक्तिशाली बनेल. आणि हे सगळं जर का होऊ द्यायचं नसेल तर आता आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे. जोपर्यंत चौथी पेटी सापडत नाही तोपर्यंत जे काही चालू आहे ते तसंच चालू ठेवायचं. रुपाली बाईसाहेबांना संशय येईल, त्या सावध होतील असं काहीही करायचं नाही. साहेब, आपल्याला हे करावंच लागेल. सत्यासाठी, न्यायासाठी, आपल्या कुटुंबासाठी. ममता मावशींसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी आईचं कार्य पूर्ण करण्यासाठी. पण म्हणजे काय करायचं नीता? पुन्हा त्या बाईशी खोटं वागून मला तिची काळजी असं दाखवून तिला घरातून बाहेर पडू द्यायचं नाही, हो ना? तर पण ती बाई ऐकेल का माझं? जर रुपाली बाईसाहेब घराबाहेर पडल्या तर मी किंवा इंद्राणी आत्या त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करू. मला माहिती आहे साहेब, हे सगळं तुमच्यासाठी खूप कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. रुपाली बाईसाहेबांना त्या दुष्ट शक्तीला जर का थांबवायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. जी रुपालीला आत्ताच किचनमध्ये पाहिला, तिच्यावर बारीक लक्ष ठेवायला हवं. बाबा, पण आता अद्वैत साहेब सावध झालेत. आता सुद्धा ते आमच्या खोलीत आहेत, ऑफिसला जायला तयार होत आहेत आणि त्यांनी खोलीचं दार आतून बंद केलंय. म्हणूनच मी खाली आले. मला नाही वाटत रुपाली इतक्यात पुन्हा काही करायचा प्रयत्न करेल. पण तरी लक्ष ठेवायला हवंच. अद्वैत तयार होतो, मी निघतो ऑफिसला जायला. बाबा, एक सांगायचं होतं तुम्हाला. बोल ना. अद्वैत साहेबांवर मृत्यूचं संकट कुठून ओढवणार आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते घरात असताना मी त्यांची पूर्ण काळजी घेते. आणि शिवाय घरात इतरही आहेत त्यांची काळजी घ्यायला. पण जेव्हा अद्वैत साहेब ऑफिसमध्ये असतात ना किंवा साईटवर असतात तेव्हा तुम्ही जपा त्यांना. तू निश्चिंत राहा. माझा तोच प्रयत्न असतो. अद्वैत ज्या साईटवरती असेल तिथेच मी माझ्या मीटिंग्स प्लॅन करतो. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपण तिघं आणि अद्वैत वगळता घरातल्या इतर कुणालाही रुपालीचं हे सत्य कळता कामा नये. ती विरोचक आहे आणि तिचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती काहीही करू शकते. सर्वसामान्य माणसासाठी तिचं हे विरोचक असणं सामान्य नाही. म्हणून आपण शांत बसायचं. का शांत बसू मी? कधी कधी असं वाटतं ना की सरळ जवान त्या रुपालीचा का धरावा. माझ्या अद्वैतच्या जीवावर उठली ती. असं काहीही करायचं नाहीये. आपल्यासाठी महत्वाचं होतं अद्वैतला रुपालीचं सत्य कळणं. आणि देवी आईच्या कृपेने आपण त्यात यशस्वी झालोय. नाहीतर किती काळ आपण विवंचनित होतो की अद्वैतला रुपालीचं सत्य कधी कळणार. हो बाबा, आता अद्वैत साहेबांना सत्य कळलंय. त्यामुळे आता फक्त आपण त्यांना जपायचंय. रुपाली बाईसाहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या हातून आता एक महत्वाचं प्यादं निसटलंय. आता ती लवकरच चेकमेट सुद्धा होईल. काहीतरी गोंधळ नक्कीच आहे.
कोरडेपणाने का वागतोय अद्वैत? विषाबद्दल कळलं नसेल ना त्याला काही? नाही, पण कळलं असतं तर असा शांत बसला नसता. नक्की काय झालंय? वेगळा का वागतोय? की असं काही नाहीच आहे, मलाच हे वाटतं. या सगळ्याचा सूक्ष्मोक्ष लावायचा असेल ना तर अद्वैतची परीक्षाच घ्यायला हवी. त्यातूनच कळेल की मी त्याच्यासाठी तीच आई आहे जिच्यासाठी तो काहीही करायला तयार व्हायचा. आज दिवसभर साईट ऑफिसवरच असेल मी. बर, तुमचा डबा मी गाडीत नेऊन ठेवला. खाऊन बघ हं कसे झालेत ते. खूप दिवसांनी केलेत आज मी. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग आदी. गुड मॉर्निंग नेत्रा. पोहे? तुझ्यासाठी पोहे केलेत ब्रेकफास्ट. मग आज एक प्लेट मी एक्स्ट्राच खाईन. देते. इंद्राणी बस, पोहे देते सगळ्यांना. गुड मॉर्निंग आदी. गुड मॉर्निंग. मी देते ना. तुम्ही बसा, मी वाटते. बर दे. काय झालं? काय झालं रुपाली? काय होतंय? डोक्यात चक्कर आल्यासारखं होतंय. नेत्रा जरा पाणी आण ग लवकर. आई, रुपाली काय असं तुला सारखं होतंय ग? काय होतं ग तुला असं सारखं हल्ली वरचे वर? पाणी पी. हे घ्या पाणी घ्या. घे पाणी पी. घे. आई ग. काय होतंय? चक्कर आल्यासारखं होतंय. साहेब, मी काय म्हणते, तुम्ही बाईसाहेबांना त्यांच्या खोलीत घेऊन जाता का? आराम केला पाहिजे ना बाईसाहेबांनी. चल.
आराम कर हं? हळू बस. मी ऑफिसला जातोय. तुला वाटलं तर सांग, मी डॉक्टरांना पाठवतो. आणि आता आराम करायचाच फक्त. पडून राहायचं इथेच. काय झालंय आधी? असं का वागतोयस माझ्या बरोबर? काय? कुठे काय? म्हणजे काहीतरी वेगळं वागतोयस. वेगळं म्हणजे? म्हणजे कालपासून मला आई म्हणून हाकच नाही मारलीस. मला लेट होतोय ऑफिसला. असं काही नाही. आधी मी बोलते ना, आणि तू जाण्याची भाषा करतोयस. मला खरंच लेट होतोय. असं काही नाहीये. आणि कसं वाटतंय आता? नेत्रा, हिने आराम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथून पुढे ती फक्त आराम करेल, बाकी काहीही करणार नाही. आणि याची जबाबदारी तुझी. तिला काहीही लागलं तर तिला इथे तिच्या रूम मध्ये आणून द्यायचं, अगदी जेवण सुद्धा. हो साहेब, मी काळजी घेईन बाईसाहेबांची. त्यांना मी एकटं सोडणारच नाही. म्हणजे त्यांना देवळात जरी जायचं असेल ना, तर मी जाईन त्यांच्यासोबत. आराम कर. मी तुमच्यासाठी पोहे घेऊन येते. खेळ खेळतेस माझ्या बरोबर? खेळ खेळत नाहीये. तुम्ही सुरू केलेला खेळ संपवते. कोण आहे? आता मी आहे. आता अद्वैत साहेबांनी आपण सांगितलं तसंच केलंय. काय केलं? ते नेहमीसारखंच वागले रुपाली बाईसाहेबांशी. त्यामुळे आता रुपाली बाईसाहेब त्यांच्याच जाळ्यात अडकल्या गेल्यात. आपल्याला एवढंच करायचंय की काही झालं तरी रुपाली बाईसाहेबांना एकट्याने घराबाहेर पडू द्यायचं नाही. म्हणजे त्या चौथ्या पेटीपर्यंत पोहोचूच शकणार नाही. काय झालं आत्या? रुपालीचं माहित नाही, पण आपल्याला ही पेटी शोधणं खूप कठीण जाणार आहे. का? म्हणजे हा जो सिंहासनाचा उल्लेख आहे, तसं बघायला गेलं तर देवी आई अशा कुठल्याही सिंहासनावर विराजमान नाही, की मग तसा कुठे उल्लेखही नाहीये. आणि इथे जो शीश लावण्याचा किंवा नतमस्तक होण्याचा उल्लेख आहे, मला असं वाटतं की तो विरोचकाचा आहे. ही पेटी विरोचकाशी संबंधित कुठल्या तरी जागी असणार आहे. विरोचकाशी संबंधित जागा कोणती असेल? आत्ता सांगता येणार नाही.
कुठलीही जागा असू शकते, पण पेटी तिथेच असेल. शंभर टक्के घोळ झालाय. अद्वैतला माझ्याबद्दल नक्कीच कळलंय, म्हणूनच तो माझ्याशी असं वेगळं वागतोय. दिवस रात्र आई आई असा जप करणारा हा मुलगा मला कालपासून आई म्हणायलाच तयार नाही. एरवी असं काही झालं असतं तर डॉक्टरना घरी घेऊन आला असता, लगेच ऑफिसला गेला नसता. पण यावेळी निघून गेला. म्हणजे या नेत्रानेच काहीतरी केलंय. ठीक आहे नेत्रा, तुला खेळ संपवायचा आहे का? खेळ तू नाही मी संपवणार. आधी तुम्हाला संपवणार आणि मग आपोआप हा खेळ संपणार. विरोचक आहे मी, कोणी अडवू शकत नाही मला. आलास सेवका, तू मला त्या दोघींनी लपवलेल्या चौथ्या पेटीपर्यंत घेऊन जायला आलायस ना? चल चल मग दाखव रस्ता. नेत्रा इथे नाहीये तोपर्यंत निघूया. दाखव मला रस्ता. काकू, काय ग? तुम्हाला सांगायचं राहून गेलं. आजपासून रुपालीबाई साहेबांना त्यांचं जेवण, नाश्ता, चहा सगळं त्यांच्या खोलीत नेऊन द्यायचं आहे. त्यांना खाली बोलवायची गरज नाही त्यासाठी. म्हणजे तुम्ही मलाच सांगत जा, मी त्यांना सगळं खोलीत नेऊन देत जाईल. हो, पण काय झालंय काय? अद्वैत साहेबांनी सांगितलंय त्यांची तब्येत बरी नसते ना, म्हणून त्यांना खोलीबाहेर येऊ द्यायचं नाहीये. खोली बाहेर? अगं ती आत्ताच घराबाहेर गेलीये. काय? हो ती बघ. कुठे गेला हा? हा नाग मला त्या नेत्राने लपवलेल्या चौथ्या पेटीपर्यंत घेऊन जाणार आहे ना नक्की? कुठे जाताय तुम्ही? देवळात जाताय का? मग सांगायचं ना मला, मी सुद्धा आले असते सोबत. चला, मला सुद्धा देवाचं दर्शन घेता येईल. मी पण येते तुमच्या बरोबर. पैसे चला, लवकर गाडी सुरू करा, वेळेत जाऊन वेळेत येऊया. तू उतर ग, उतर उतर खाली. नाही उतर. हे बघ, उतर गपचूप. अद्वैत साहेबांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? तुम्हाला एकटं सोडायचं नाहीये. तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. बऱ्या बोलानी उतर खाली, नाही तर परिणाम वाईट होतील. हो, परिणाम वाईट होतील म्हणूनच सांगते तुम्हाला. अजूनही संधी आहे. देवी आईला शरण या. ती सर्पलिपी, बाराखडी सगळं लपवून ठेवलं होतं, पण मी शोधून काढलं की नाही. तुला आणि तुझ्या त्या इंद्राणी आत्याला तोंडावर पाडलं. म्हणून सांगतेय, उगाच नादी लागू नका माझ्या, नाहीतर नाही लागणार ना. खरंच नाही लागणार.
तुम्ही फक्त तुमच्या खोलीतून बाहेर पडू नका. आता सोडणारच नाही मी. बाईसाहेब, मग मला अद्वैत साहेबांनाच कळवावं लागेल.